आता सध्या विरोधी पक्षनेते आहेत आणि काही नगरसेवकांनी वरी पाहणी केली, आम्ही स्वतः पाहणी केली. त्याच्यामध्ये अनेक जी मशिनरी आहे, जी की रुग्णालयामध्ये वापरासाठीची आवश्यक होती, कपडे आहेत, हे सगळे धूळ खात पडलेले आहेत. नेमकं याचं कारण काय आहे? काय यंत्रणा ती सगळी धूळ खात पडलेली आहे? ॲक्च्युली हे रुग्णालय 2021मध्ये कोविड-19च्या थर्ड वेव्हच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलं. परंतु थर्ड वेव्हमध्ये तेवढे पेशंट्स आणि तेवढे केसेस नसल्या कारणाने इथे कोविडचं कामकाज झालं नाही. परंतु हॉस्पिटल हे पूर्ण सेंट्रलाइज ऑक्सिजन कनेक्शन्स आहेत, त्यामुळे कॉन्सन्ट्रेटर वगैरे त्याची गरज इथे पडली नाही. ते पूर्ण वसई विरारसाठीच इथे मागवले गेलेले आहेत आणि ते सध्या वापरात नाहीत, त्याची गरज नाही. तर त्याच्यासाठी आम्ही पत्रव्यवहार पण केलेला आहे की इथून ते मूव आउट करून जिकडे गरज आहे तिकडे द्यायचे किंवा कसं काय, पण तो डिसिजन आमच्या लेवलचा नाही आहे. हेड ऑफिसशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आता ही जी मशिनरी आहे, ही मशिनरी किती दिवसापासून आपल्याकडे पडून आहे आणि याचा वापर कुठं कुठे होऊ शकतो? ॲक्च्युली ही जी मशिनरी आहे ती म्हणजे कोविडच्या अनुषंगाने हे रुग्णालय सुरू केलं तेव्हापासूनच इथे आहे. म्हणजे ह्याची ॲक्च्युली मागणी वगैरे असं काही गेलं नाही. हे सगळीकडे समान डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि जिथे ऑक्सिजनची जास्त गरज आहे किंवा कोविड-19 जी सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात गरज पडते, अशा ठिकाणी इथे वापरू शकतो किंवा आपण इक्वली डिस्ट्रीब्यूट करू शकतो अशा हॉस्पिटल्सना, सेंटर्सना जिकडे त्याची गरज आहे. जे स्टेशनरी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या रुग्णालयामध्ये महिलांना ॲडमिट असल्याचे नंतरचे जे कपडे आहेत, कारण इथं माता बालपण प्रसंग, ते कपडे सुद्धा तिथे धूळ खात पडले. हो, कपड्यांबद्दल असं आहे की ॲडमिट होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आपण कपडे देतो. काही जण त्यांना नको असतात ते कपडे, म्हणून ते घरचे कपडे प्रिफर करतात. त्यामुळे आपण सगळ्यांना नाही दिलेत आणि आपण फोर्स करत नाही त्याच्यासाठी. ठेवण्याची जी पद्धत आहे, कशा पद्धतीने त्याला स्वच्छ करून आपण त्याचा स्टॉक हो, तो स्टॉक आहे. आता आपली वारंवार डिमांड असते, कपाटं आहेत, रॅक्स आहे, जे काय आहे, तर जसं जसं आपल्याला वस्तू येतात आपण ते पॅक करून त्याच्यामध्ये ठेवत असतो. विरोधी पक्षनेते मनोज पटेल यांनी आता जी पाहणी केली तर या औषधांचा जो साठा आहे तो कूल टेम्परेचरमध्ये ठेवायचा असं ते मेडिसिन्समध्ये लिहिलेलं आहे, परंतु ते गरम भागात आहे. बरोबर. ॲक्च्युली जी डिस्पेन्सरी आहे ती ग्राउंड फ्लोअरला आहे आणि तिकडे एसीचं प्रोव्हिजन आहे. तर जे वापरात आहे, डिस्पेन्स करायचं आहे, ते आम्ही स्टॉक इथे ठेवलेला आहे. एक्स्ट्रा स्टॉक जो आहे तो वर आहे, तिथे सुद्धा एसीची डिमांड आम्ही पाठवलेली आहे. अजून ते इतके दिवसांपासून ते गरमीत आहेत आणि ही औषधं तुम्ही पुन्हा इथे येऊन रुग्णांना देणार तर ते धोकादायक वाटत नाही. काही एक्सपायरी आहेत? एक्सपायरी म्हणजे आता ह्या महिन्याच्या शेवटापर्यंत होणार आहे, तर त्याचं प्रोटोकॉलप्रमाणे डिस्पोजल फार्मासिस्ट करतात आणि जो नियर एक्सपायरी स्टॉक आहे तो आम्ही बाजूच्या सेंटर्सना ज्यांना गरज आहे तिकडेही देतो. आमच्याकडे जेवढा यूज होणार नाही आणि सद्यस्थितीत तो तिथे स्टोअर केलेला आहे. इथे खाली अजून एक स्टोर रूम आहे, तिथेही काही स्टॉक आहे. पण सध्या तरी म्हणजे ही जी मशिनरी सामान आहे तुमच्याकडून पत्रव्यवहार झालेला आहे, मात्र वरिष्ठ पातळीवरती अजून आम्हाला तिथून मेसेज नाही की नेमका तो कुठे शिफ्ट कधी करायचा आहे, त्याच्यामुळे इथे ठेवलेला आहे. या सगळ्या व्यवस्थेला जबाबदार कोण आहे? कारण हा जनतेच्या करातला पैसा आहे. आता तुम्ही विचार करा, रुग्णालय व्यवस्थापन करणारे जे अधिकारी आहेत त्यांची काहीच जबाबदारी नाही का? त्यांनी या सगळ्या, आणि दुर्दैवाची म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आणि आश्चर्याची बाब अशी आहे की मागच्या शनिवारीच कमिशनर साहेब या भागामध्ये येऊन गेले, या हॉस्पिटलला भेट दिली. त्यांना अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या फ्लोअरला आणलं नाही का? आणलं असेल तर कमिशनर साहेबांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही का? आणि जे आणलेलं मटेरियल जवळपास 90 कोटी रुपये वर्षाला आम्ही खर्च करतो, 95 कोटी, आणि या 95 कोटीमधलं जे काही खरेदी होते, ही खरेदी जर त्याच्या लोकांच्या, रुग्णांच्या उपयोगाला पडत नसेल तर ही खरेदी नेमकी कशासाठी होते? कुणाचे खिसे भरण्यासाठी, कुणाचं टेंडर हे करण्यासाठी खरेदी होते? हा सगळ्यात मोठा संशोधनाचा पुढचा पाऊल काय असेल? नाही, या विरोधात आम्ही महापालिका प्रशासनाला जाब विचारणार. कमिशनर साहेब असतील, महासभेमध्ये सुद्धा हा विषय आणि लोकांसमोर पण घेऊन जाऊ की अशा पद्धतीने बेजबाबदार खरेदी, आता ही खरेदी झालेली आहे तर त्याला नेमकं वापर व्हायला पाहिजे. तुम्हाला जर वापर होत नसेल तर या ठिकाणचे जे काही संस्था चालतात, महापालिका क्षेत्रामध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा वापर व्हायला पाहिजे, पण ते होत नाही आणि हे असंच सडून पडलं जातं. म्हणजे कपडे, जे काही बेडशीट वगैरे अशा साध्या साध्या गोष्टी रुग्णाला वापरायला देत नाही, घरून आणायला सांगतात, अशी पद्धत आहे. निश्चित आपण बघितलेलं आहे की महापालिका रुग्णालयामध्ये काय दुरावस्था आहे, जी लोकांच्या वापरासाठी येणं गरजेचं आहे. या ठिकाणचा रुग्ण जे आहे हा उपचारा आणि सुविधेअभावी कुठेतरी दुरावस्था होत असताना आपल्याला पाहायला मिळते, तर दुसरीकडे अशा पद्धतीनं पूर्ण सामान जे आहे धुळखात पडलेलं आहे. हे विरोधी पक्ष
नेते आणि त्यांचे नगरसेवक यांनी या सर्व प्रकाराचा भांडाफोड केलेला आहे. आता यावरती नेमकं प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.